तर मवियातील सर्व नेते बसून वंचितच्या प्रस्तावावर चर्चा करू असं नाना पटोले यांनी म्हटलंय। लवकरच जागा वाटपावर अंतिम निर्णय होईल असं देखील नाना पटोले यांनी म्हटलंय। लोकशाही वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर मविया सोबत राहतील असं देखील नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। बैठक पार पडली। वंचित बहुजन आघाडीकडून जे आहे ते एक प्रस्ताव देण्यात आलेला आहे। काय आपली प्रतिक्रिया? प्रस्ताव आलेला आहे, त्याच्यावर चर्चा होईल। शरद पवारजी, उद्धवजी, आम्ही, प्रकाश आंबेडकरजी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख, काँग्रेसचे प्रमुख असं बसून त्याच्यावर चर्चा करू आणि प्रस्ताव आलेला आहे त्याच्यावर चर्चा केली जाईल आणि त्या पद्धतीचा त्या ठिकाणी निर्णय केला जाईल। आणि आम्हाला असं वाटतं की मिनिमाइज होईल त्याच्यामध्ये, प्रकाश आंबेडकर साहेब ताणतील नाही आणि आज संविधान आणि लोकशाही धोक्यात आलेली आहे, ते वाचवण्यासाठी महाविकास आघाडीसोबत ते राहतील। या प्रस्तावासोबत आणखी काही प्रस्ताव होते, त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं ओबीसी उमेदवार देखील द्यावे, त्याचसोबतच मनोज जरांगे पाटलांना उमेदवारी जालन्यातून द्यावी, असे देखील अनेक प्रस्ताव जे आहेत ते वंचित बहुजन ते राहणारच आहेत ना। सोशल इंजिनिअरिंग आमचं महाविकास आघाडीमध्ये आहेच, राहणारच आहे, त्याच्यामुळे काही तो वेगळा प्रस्ताव नाही। अंतिम जागा वाटपाचा निर्णय केव्हा होईल? कारण की आज ही शेवटची बैठक सांगण्यात आली। झालं ना, आता तयारी झालेली आहे आमची, लवकरच होईल। कॅमेरामन रवी साखरकरसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।